नाशिक शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील राणेनगर, पाथर्डी फाटा, लेखानगर, इंदिरानगर यासह ठिकठिकाणी असलेल्या बोगद्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते विभाग यांनी या बोगद्यांची उंची कमी करण्यासाठी गर्डरची मागणी करण्यात आली। यावेळी वाहतूक विभागाला ही निवेदन देण्यात आले। 15 ऑगस्ट पर्यंत स्पॉट व्हिजिट करून कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे यावेळी शिवसेना पदाधिकारी निलेश साळुंके यांनी सांगितले। शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 2 वर्षापूर्वी आम्ही राणेनगर बोगदा आणि इंदिरानगर बोगद्या संदर्भात आंदोलन केलं होतं। त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तिथं रॅम्प करू, म्हणजे सर्व्हिस रोडच्या गाड्या रॅम्पवर चढतील आणि जातील। पण 2 वर्षात यांची कुठलीही कारवाई झालेली नाही। पण सातत्याने राणेनगर बोगद्यावर वाहतुकीचा लोड येतो आहे, म्हणून आम्ही आज त्यांना पुनश्च एकदा एक निवेदन द्यायला आलो आहे की राणेनगर बोगद्याला जसं इंदिरानगर बोगद्याला तुम्ही गटर टाकलं आहे त्याचप्रमाणे एक 2.5 मीटरचं गटर तिथं टाकावं, म्हणजे जेणेकरून मोठ्या बसेस किंवा आयशरसारख्या वाहतुकीच्या गाड्या जाणार नाही आणि त्या वाहतुकीचा खोळंबा होणार नाही। या खोळंबामुळे रोज नागरिकांना राणेनगर परिसर असो, चेतनानगर परिसर असो, तिकडं सिडकोचा भाग असो, इंदिरानगर, नागरिकांना प्रचंड सामोरं जावं लागतं। कंपनीतले कर्मचारी असतात, शाळेतले विद्यार्थी, यांच्या बसेस यांना त्रास होतो। म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना निवेदन दिलं, त्यांना 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली। आपण यात कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्टच्याच दिवशी या विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार। तसेच येत्या 15 ऑगस्ट पर्यंत बोगद्यांची समस्या न सोडविल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने पदाधिकारी विनोद दळवी यांनी दिलाय। नॅशनल ऑथॉरिटीला आम्ही वेळोवेळी निवेदन दिले होते। राणेनगर चौकात, पाथर्डी फाटा चौकात प्रचंड अशी ट्रॅफिकची गर्दी निर्माण होते। मोठमोठे टँकर, DCM, ट्रक हे हायवेवरनं उतरून सर्व्हिस रोड लगत येतात। यावर काहीतरी पर्याय काढावा यासाठी वेळोवेळी मिटिंगा झाल्या, कुठल्याही प्रकारचा पर्याय निघाला। शेवटी आमचे वरिष्ठ माननीय जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर व शहर प्रमुख विलासनाथ शिंदे, तसेच सिडको विभागातील उपमहानगर प्रमुख निलेशजी साळुंके, विष्णुभाऊ, राजाभाऊ, आम्ही पक्षाच्या वतीने एक बैठक घेतली व सदर गोष्टीवर काय तोडगा काढावा यासाठी चर्चासत्र निर्माण केलं होतं। आणि त्यानुसार सर्व इतर बाबींची चर्चा केल्यानंतर असं आलं की सदर ठिकाणी 2.5 मीटरचा तर गर्डर टाकला, जसं आपल्या जॉगिंग ट्रॅकच्या इंदिरानगरचे टाकलं आहे, तर सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि व्यापाऱ्यांचे, व्यावसायिकांचे, तसेच लहान मुलांचे शाळेचा जायचा मार्ग, कामगारांचा मार्ग हा मोकळा होऊन जाईल व वेळेवर सर्व आपल्या ठिकाणी पोहोचतील। म्हणून आज यांना आम्ही निवेदन दिले हो, पण 15 ऑगस्टपर्यंत जर यांनी काही कारवाई केली नाही तर यांना आमच्या शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिलं जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर याबाबत वाहतूक शाखेची बैठक घेऊन सदर कामाचा अहवाल तयार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते विभागाचे अधिकारी दिलीप साळुंके यांनी दिले। याच्यामध्ये प्रामुख्याने 2 मागण्या आहेत। राणेनगर बोगदा जो आहे तिथं हाईट बॅरियर लावणं, म्हणजे मोठ्या ज्या गाड्या आहेत तिथं त्या स्कूल बस वगैरे जातात त्या तिथं गेल्यामुळे ट्रॅफिक जाम होते असं त्यांचं म्हणणं आहे। तर तिथं आपण इंदिरानगर बोगद्याला जसं हाईट रिस्ट्रिक्ट केलेली आहे 2.5 मीटरवर, तशा प्रकारचं हाईट बॅरियर लावलं गेलं तर ते मोठ्या गाड्या तिथून जाणार नाहीत आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे। तर याच्याविषयी आम्ही ऑलरेडी विचार केलेला आहे। हाईट बॅरियर आम्ही तिथं लवकरात लवकर साधारणपणे 15 ऑगस्टपर्यंत लावून घेऊ। आता यांची दुसरी मागणी जी आहे की जे आमचे एक्झिट आहेत हायवेपासून ज्या गाड्या बाहेर पडतात त्याच्याकरता मोठ्या गाड्या बाहेर पडू नये असं त्यांचं म्हणणं आहे। कारण मोठ्या गाड्या ज्या तिथून बाहेर पडून त्या सिटीमध्ये रोडला ट्रॅफिक जाम करतात आणि इतर गाड्यांना पण अडथळा करतात, जे सेफ्टीच्या दृष्टीने चांगलं नाही आहे। तर त्या गाड्यांनी गरवारेच्या अगोदरच खाली उतरून गरवारे रोडने इंडस्ट्रियल एरियामध्ये जायला पाहिजे असं त्यांचं प्रामुख्याने म्हणणं आहे। तर ते त्यांनी पोलिसांना पण निवेदन दिलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर आम्ही त्या बाबतीत पोलिसांशी एकदा चर्चा करून ते ठरवूया, म्हणजे गाड्या किती हाईटचं बॅरियर लावायचं आणि कोणत्या गाड्या रिस्ट्रिक्ट करायची। पोलिसांशी चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर आपण योग्य तो निर्णय घेऊ।
तर असं म्हटलं जातं की आशिया म्हणजे असं आहे की तुम्ही आता नाशिकमधलेच असल्यामुळे तुम्हाला माहीत आहे की सुरुवातीला आम्ही त्याला फक्त 2 ठिकाणी ओपनिंग दिले होते, परंतु त्या 2च ठिकाणी ओपनिंग दिल्यामुळे असं होतं की एखादी गाडी जर आता राणेनगरला किंवा तिथून पुढे यायची असेल तर ती पूर्ण त्या गरवारेपासून ती खालून येणार आणि सर्व्हिस रोड ब्लॉक करणार, म्हणून ती गाडी सर्टन डिस्टन्सपर्यंत हायवेने आली आणि त्याच्या इच्छित स्थळीच्या जवळच कुठंतरी बाहेर पडली तर तेवढा सर्व्हिस रोडची ट्रॅफिक कमी होते. त्याच्यामुळे ते लोकांच्या मागण्याप्रमाणे आणि तांत्रिकदृष्ट्या जे फिजिबल आहे त्याप्रमाणे असे नवीन एक्झिट किंवा एंट्री दिलेल्या आहेत आणि तुम्ही बघितलं असं की त्याच्यामुळे बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. सर्व्हिस रोडवरचा वाहतुकीचा ताण बऱ्यापैकी त्याच्यामुळे कमी झालेला आहे. आता हे जे आहे हायवे जो आहे तो बाहेरच्या लोकांकरता जेवढा आहे तर आता सिटीमधून गेल्यामुळे त्यांच्याकरता पण आहे तो, त्याच्यामुळं दोघांनाही फायदा कसा होईल याचा आम्ही समन्वय साधून त्याच्यावर निर्णय घेत असतो. तर तुम्ही म्हटलं की नाशिक सांगितलं की हा काही उपयोगाचा नाही आहे नाशिककरांच्या दृष्टीने, ठराविक लोकांच्या दृष्टीनेच उपयोगाचा आहे. तुम्ही असं उदाहरण लक्षात आणून दिलं, कारण आम्ही हे ओपनिंग करताना पोलिसांचं पण ओपिनियन घेतो, त्यांच्याशी चर्चा करतो, त्याच्यानंतरच आम्ही ते ओपनिंग करण्याचा किंवा त्याला एंट्री करण्याचा डिसिजन घेतो. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी विष्णू पवार, विनोद दळवी, निलेश साळुंखे, राजाभाऊ कदम, सुजित पाटील, शोभा दोंदे, सुयश पाटील उबाठा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान इंदिरानगर ते पाथर्डी फाटा वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे युनिट क्रमांक 3चे वरिष्ठ निरीक्षक देविदास वांजळे यांनाही निवेदन देण्यात आलंय. माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.